मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नवं राजकीय समीकरण जुळून आलंय। काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहेत। मुंबईमध्ये दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी नव्या आघाडीची घोषणा केली। मुंबईत 227 जागांपैकी वंचित बहुजन विकास आघाडी 62 जागा लढवणार असून उर्वरित जागा काँग्रेस लढवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। 2025 ला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल 25 वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला ची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे। आमची आणि वंचित बहुजन आघाडीची जी चा जो पक्ष आहे, दोन काँग्रेस आणि वंचित, हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत। 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलंय आणि त्या जागांच्या सीट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत। त्यांनी आणखी एक जी गोष्ट सांगितली, जी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे, की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही। कारण अनेक जागा हव्या असलेल्या आपल्याला दुसऱ्यांना सोडाव्या लागतात किंवा त्यांना हव्या असलेल्या या आपल्याकडे राहतात। हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं। त्यामुळं ते लास्ट मिनिटपर्यंत चालणाऱ्या काही एक्सरसाइजेस असतात, त्यात तसं आहे की ते समाधान काही 100% होत नसतं। मात्र कुठेतरी एका ठिकाणी कॉमन पॉईंटला यावं लागतं आणि तिथे थांबावं लागतं। त्या पद्धतीनं आज ही सकारात्मक दृष्टीनं चर्चा आम्ही इथपर्यंत आणली आणि 62 जागांचा हा प्रस्ताव जो आहे तो फायनल या ठिकाणी करण्यात आलेला आहे।